खोपोली शहरामध्ये देखील या ठिकाणी जे आहे ते आंदोलन करण्यात येत आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे नागरिक आहेत ते रस्त्यावर उतरलेले तो ते घोषणाबाजी करत आहेत। काय आंदोलन करण्याची वेळ आली का नेमकं आंदोलन करत आहात? ही सरकारच भ्रष्ट झालेली आहे। जर यांना विद्यार्थ्यांचे दुःख समजत नाहीये, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर यांच्याकडे उत्तर नाहीयेत, तर आंदोलन काय करणार नाही आम्ही। आज लाखो विद्यार्थी जंतर मंतरवरती आहेत, त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातोय। अरे विद्यार्थी लाठीचार्ज करता या सरकारला शरम आली पाहिजे। काय मागतात विद्यार्थी? आम्हाला पेपर जो आमचा लीक झाला तो पेपर कसा लीक झाला त्याची तुम्ही चौकशी पूर्ण करा। त्या शिक्षण मंत्री जे अधिकारी आहेत त्यांचा राजीनामा घ्या। जे पेपर तुम्ही करता ते व्यवस्था नीट करा। अजून विद्यार्थ्यांना काय पाहिजे? त्यांचे तुमच्याकडे सोनं चांदी मागितलंय, व्यवस्थित शिक्षण मागतायत, शिक्षण त्यांचा अधिकार आहे। तुम्ही देशात मोफत राशन देता, रेशन नका देऊ, मोफत आम्हाला शिक्षण द्या, ही विद्यार्थ्यांची मागणी आहे। तुम्ही ती पूर्ण करू शकत नाही म्हणून आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत। आणि हा आम्ही लोकशाही मार्गाचा आम्हाला संविधानाने अधिकार दिलाय। जर आमची मागणी सरकार पूर्ण करू शकत नाही तर आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करतो। ताई काय सांगता? आपण एक महिला आहात, कसं बघता आजच्या आंदोलनाकडे? सोनम वांगचूक यांनी जे कार्य करतायत, जे लढाई लढतायत, नीटच्या पेपर रद्द होतात, कसं बघताय? सोनम वांगचूक यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे। मी रायगड जिल्हा अध्यक्ष रेश्मा कांबळे। सोनम वांगचूक यांनी आपल्याच हे स्टुडंटसाठी केलेलं आहे, तर त्यांना आता न्याय मिळालाच पाहिजे। त्यांना जे उचलून घेऊन जात आहेत, ही जी काय हुकुमशाही लावली त्यांनी, ही हुकुमशाही पहिले बंद करा। दुसरी गोष्ट, अभिजित दिपके यांना सुद्धा अटक केलेलं आहे। तर अभिजित दिपकेला सुद्धा या गोष्टी म्हणजे तुम्ही ह्या लोकांनी असं करून ठेवलंय का तुम्ही फक्त जखडून ठेवलेलं आहे, तुम्ही बोलू नका, आम्ही तुम्हाला पकडून ठेवलेलं आहे। यासाठी आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे आणि स्टुडंट लोकांना पहिले न्याय मिळाला पाहिजे। केंद्रामध्ये दिल्लीमध्ये आंदोलन होतंय, तिथल्या शासनाने लाठीचार्ज केला, काय सांगता? त्या शासनाचा धिक्कार असो, हे चुकीचं करतायत। हे बीजेपी सरकार हे सगळं चुकीचं केलेलं आहे। त्यांनी जे विद्यार्थी न्याय हक्कासाठी लढतायत त्यांच्यावर तुम्ही लाठी हल्ला करताय, म्हणजे तुम्ही दादागिरीच करताय। तुमच्याकडे सत्ता आहे, प्रशासन आहे म्हणून जी मुलं न्याय हक्कासाठी लढाई करतात, तुम्ही समोर येऊन त्यांना उत्तर द्यायला पाहिजे होतं ना, की तुम्ही चुकताय का आम्ही चुकतोय? म्हणजे तुम्ही चोर आहात, चुकीचं वागतायत म्हणून तुम्ही पुढे येत नाही आणि विद्यार्थ्यांना तुम्ही त्यांचं उत्तर देत नाही। त्यांचा ह्या सरकारचा निषेध करते। केंद्रीय मंत्र्यांना एवढंच सांगणं आहे की त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा। आज जर नीटचे पेपर, सीबीएसईचे पेपर लीक होत आहेत, तर उद्या यूपीएससी, एमपीएससी, जेईचे यांचे पण पेपर लीक होतील। त्या मुलांनी काय करायचं? आज जर ह्या मुलांनी आत्महत्या केली, उद्या त्या मुलांनी आत्महत्या केली, तर त्याला जबाबदार कोण? आज मुलं पोलीस होत आहेत, IPS अधिकारी होत आहेत, त्यांचे पेपर लीक झाले तर त्याला कारणीभूत कोण असणार आहे? जर आजच आपण आवाज नाही उठवला तर उद्या पुढे कोण येणार आवाज उठवायला? आजच्या पिढीसाठी, उद्याच्या पिढीसाठी आपल्याला आवाज उठवणंच आहे। आज आमची मुलं शिक्षण घेत आहेत, प्रत्येकाची मुलं शिक्षण घेत आहेत, आम्हाला गरज आहे शिक्षणाची, आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी आम्हाला आवाज उठवण्याची गरजच आहे। आम्ही तो उठवणार, मोदी सरकार असो नाही तर दुसरा कोणतं सरकार असो, आम्ही मागे हटणार नाही। आमच्या मुलांच्या पूर्ण शिक्षणाचा मुलांना अधिकार आहे, तो आम्ही सोडणार नाही। आम्ही आमच्या हक्कासाठी लढणार। अजून काही या ठिकाणी पदाधिकारी आहेत, काही नागरिक आपल्या सोबत बोलत आता आपल्या मध्ये भारताचं संविधान दिसतंय, काय कसं बघताय? नेमकं भारतात संविधानावर देश चालतोय का? जेव्हा इंग्रज आपल्याकडून सत्ता करत होते तेव्हा तेही एवढी हुकुमशाही करत नव्हती, तेवढी बीजेपी सरकार ही हुकुमशाही करते। आणि ही बीजेपी सरकार जेव्हापासून आले तेव्हापासून फक्त लोकांना जाती धर्मात गुंतून ठेवलं। आता पेपर लीक झाला, हा प्रश्न जेव्हा रस्त्यावर लोक विचारायला लागतील तेव्हा आता कुठंतरी हे जाती धर्माचा काढणार आणि त्याच्यात जातीमध्ये भांडणं लावणार आणि हा विषय बाजूला ठेवणार, एवढाच काम बीजेपीला येतो। मी एवढंच बोलू शकतो। दादा, आपण कसं बघता आजच्या आंदोलनाकडे? लाठीचार्ज होतोय, टोकाचं पाऊल उचललं लागतंय शासनाला, का विद्यार्थ्यांकडे खरं एकदम होतं? अक्षरशः ह्या देशामध्ये ऍक्च्युली जनतेचं राज्य नाहीये, लोकशाहीचं राज्य नाहीये। देशामध्ये असो किंवा राज्यामध्ये असो, जनतेसाठी, लोकांसाठी, सामान्य जनतेसाठी सरकार राहिलेलं नाहीये। फक्त अदानी, अंबानी, धनदांडगे जे कोण मोठे जे धनदांडगे आहेत त्यांच्यासाठी सरकार काम करते। गोरगरिबांचंही वादी कोणी राहिलेलं नाही। जोपर्यंत ह्या सरकारला हद्दपार करत नाही तोपर्यंत सर्वसामान्य न्याय मिळणार नाही, हे माझे स्वतःची वैयक्तिक मत आहे माझा, आणि 100% असं होणार आहे।
2029ला हे सरकार हद्दपार केल्याशिवाय सरकार जनतेला न्याय मिळणार नाही. हा माझं वैयक्तिक मत आहे आणि मी छाती ठोकून सांगतोय की हा सरकार गेल्याशिवाय आपण सुखी होणार नाही. भारत आपला सुखी समृद्ध होणार नाही. एकीकडे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आपण प्रयत्न करता एक पालक म्हणून किंवा आपण एक आज कसं बघताय म्हणून तिकडे नेटचे पेपर रद्द होतात. हे सर्व दुर्दैव आहे. गेल्या 14 वर्षामध्ये सुमारे 80 पेपर लिकेज या सरकारच्या काळामध्ये झालेला आहे. आज याच्या निषेधार्थ दिल्लीमधल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत. सरकार जे आहे ते खऱ्या अर्थाने आंधळं बहिरं आहे. हे शेतकऱ्यांचं ऐकत नाही, विद्यार्थ्यांचं ऐकत नाही, कुणाचंच ऐकत नाही. हुकुमशाही सरकार आहे. सरकार गेल्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय या देशाला नाही. म्हणून हे सरकार जाणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात जे आहेत ते नागरिक हे आंदोलनांना पाठिंबा देण्याकरिता जे आहे ते रस्त्यावर उतरले. एकीकडे पाऊस पडतोय, भर पावसामध्ये देखील जे आहे ते आंदोलन केलं जात आहे. प्रसाद अटक, एलएस मराठी, खोपोली, रायगड.